नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण BA सेकंड इयरचा आंतरराष्ट्रीय संबंध हाच पेपर MA फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्टला सुद्धा आहे. आंतरराष्ट्रीय संबंध आणि यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करत असताना आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आंतरराष्ट्रीय संबंधाच्या विकासाचे टप्पे काय आहेत आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय कसा विकसित झालेला आहे आणि स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून तो कसा पुढे आलेला आहे. तर आज आपण आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे जे दृष्टिकोन आहेत, दुसरा पेपर आहे, दुसरं प्रकरण आहे याच्यातला, त्यामधला अत्यंत महत्त्वाचा जो दृष्टिकोन आहे आंतरराष्ट्रीय संबंधाचा, जगामध्ये त्याची लोकप्रियता प्रचंड वाढलेली आहे असा वास्तववादी दृष्टिकोन किंवा वास्तववादी सिद्धांत आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचा. कारण एखादा विषय स्वतंत्र अभ्यास शाखा म्हणून जेव्हा विकसित होतो तेव्हा त्याची काही सिद्धांत असावी लागतात. त्याचा अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे, या विषयाकडे अभ्यास विषयाकडे कुठल्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे याबद्दलचे जे काही सिद्धांत आहेत त्यामधला हे अथेन्स मॉर्गनथॉनी मांडलेला पॉलिटिकल अमंग नेशन या ग्रंथातील अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत म्हणून हा ओळखला जातो. आणि म्हणून MAच्या विद्यार्थ्यांना हा अत्यंत उपयोगी ठरेल. त्या विद्यार्थ्यांची मॅसेज होते की सर यावर एक व्हिडिओ बनवा. आता BA सेकंड इयरच्या अभ्यासक्रमामध्ये ऐतिहासिक दृष्टिकोन आहे, निर्णयग्राही दृष्टिकोन आहे आणि खेळ सिद्धांत अशी तीनच दृष्टिकोन आहेत. पण हा MAला आहे आणि अनेक विद्यापीठामध्ये BAच्या पेपरला सुद्धा हा दृष्टिकोन आहे. म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. या चॅनलवर नव्याने आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा. तर पाहू विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कशा पद्धतीने लिहायचं आहे. तर सुरुवातीला प्रस्तावना करायची आहे, त्यामध्ये आपण हे सांगायचं आहे की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये वास्तववादी सिद्धांत हा तर्क व अनुमानावर अवलंबून आहे. हा सिद्धांत सुरक्षा व शक्ती या तत्वावर अधिक भर देतो. विचारधारेत व्यक्तीमध्ये अशी भावना निर्माण होते की दुसरे लोक आपणास नष्ट करणारे आहेत आणि म्हणून आपली सुरक्षितता धोक्यात आहे. या असुरक्षित भावनेतूनच तो आपली सुरक्षितता निर्माण करण्यास नेहमी तयार असतो. वास्तववादी सिद्धांताच्या मते जगामध्ये नेहमी कोणत्या ना कोणत्या दोन राष्ट्रांमध्ये संघर्ष चालू असतो आणि या संघर्षातून सत्ता मिळवण्याचा नेहमी प्रयत्न चालू असतो. यातून जगात नेहमी सत्ता स्पर्धा असल्याचे दिसून येते. याबाबत जॉन केनन, हेन्स मॉर्गनथॉ यांच्या मते राष्ट्रहिताचा आधार हा बुद्धिमत्तापूर्ण धोरण असले पाहिजे. पण राष्ट्रहित व नैतिक सिद्धांत दोन्हीही विचारामध्ये नेहमी संघर्ष चालू असतो, ज्यातून आंतरराष्ट्रीय संबंध निर्माण होत असतात. यातील जॉन केनन या विचारवंताच्या मते नैतिक सिद्धांताचा वापर आपल्या राष्ट्रहितासाठी केला पाहिजे, दुसऱ्यावर तो लादला नाही पाहिजे. पण हेन्स मॉर्गनथॉ यांच्या मते राष्ट्रहित हे सर्वोच्च असून ते नैतिक सिद्धांताचेही सर्वोच्च आहेत. सिद्धांताची मांडणी केलेली आहे. त्याने वास्तववादी सिद्धांताची प्रतिमा विकसित केली आहे. मॉर्गनथॉ यांचा वास्तववादी सिद्धांताची प्रमुख तत्वे, त्यानंतर बघ असं सब टॉपिक टाकला म्हणजे त्याला अंडरलाईन केली पाहिजे आणि प्रमुख तत्वे त्यांनी 6 तत्व सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रश्न असाही असू शकतो, मॉर्गनथॉच्या सत्तावादी सिद्धांताची 6 तत्वे सांगा. कारण मॉर्गनथॉनी या वास्तववादी सिद्धांताला सत्तावादी सिद्धांत सुद्धा म्हटलेला आहे, हेही आपल्या लक्षात असलं पाहिजे. तर त्याचं पहिलं तत्व हे आहे विद्यार्थी मित्र हो, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा मूळ आधार राष्ट्रहित असून जो सत्ता संघर्षामध्ये नेत आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राष्ट्रहिताला विशेष भर दिला जातो. हे राष्ट्रहित सत्तेद्वारे साध्य केले पाहिजे. यासाठी सत्ता केंद्रीकरणाला प्रोत्साहन देऊन हा दृष्टिकोन विकसित झालेला आहे. हा दृष्टिकोन सत्तेला प्राधान्य देतो. त्यामुळे या सिद्धांताला सत्तावादी सिद्धांत सुद्धा म्हणतात. मॉर्गनथॉ म्हणतो त्याप्रमाणे त्याच्या मते आंतरराष्ट्रीय राजकारण सत्तेचा संघर्ष असून त्याचा अंतिम उद्देश सत्ता प्राप्त करून नियंत्रण निर्माण करणे होय, ज्यातून प्रत्येक राष्ट्र आपले राष्ट्रहित साध्य करीत असते. मॉर्गनथॉच्या या तत्वामध्ये सत्तेसाठीचा संघर्ष हे मानवी स्वभावातूनच प्रतिबिंबित होत असते. हे तत्व या प्रतिबिंबाचे रूप दाखवते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतरचा दुसरं तत्व आहे राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान.
राष्ट्रहित म्हणजे सत्ता होय आणि वास्तववादी सिद्धांत राष्ट्रहिताला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सर्वोच्च स्थान देतो. आंतरराष्ट्रीय राजकारणात काय झाले पाहिजे, काय होईल, नैतिक अनैतिक घटक याचा विचार करत नाही, तर तात्कालिक वास्तविकता काय आहे आणि राष्ट्रहित कोणते आहे याचा विचार करते. त्या राष्ट्रहिताच्या प्राप्तीसाठी सत्तेचा वापर करत राष्ट्रहिताचा केंद्रबिंदू सुरक्षा हा असून या सुरक्षेसाठीच सत्ता प्राप्त केली जाते. मॉर्गेन्थोच्या मते परराष्ट्र धोरणाच्या निर्मिती सत्तेच्या आधारावरच केली जाते आणि केली पाहिजे. यातूनच राष्ट्रहित साध्य होऊ शकेल असं त्यांचं मत आहे. तसेच नैतिक व राजकीय प्रयोजनातूनच कार्य केले पाहिजे, वास्तविक परिणामातून कार्य बघितले पाहिजे असे त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे. त्यानंतरचा तिसरं तत्व आहे राष्ट्रहिताचे कोणतेही निश्चित व निर्धारित अर्थ नाही. मॉर्गेन्थॉ यांच्या मते आंतरराष्ट्रीय राजकारणाचे मूळ तत्व हे शाश्वत आहे, परंतु बदलत्या परिस्थितीनुसार त्यात परिवर्तन होत असते. त्यामुळे एखाद्या राजकीय नेत्याला मूळ तत्वाच्या बदलत्या परिस्थितीनुसार बदलणे आवश्यक आहे. म्हणजे सत्ता सिद्धांतामध्ये परिवर्तन करणे आवश्यक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे करीत असताना सत्तेच्या मर्यादाही लक्षात ठेवल्या पाहिजेत. आणि म्हणून मॉर्गेन्थॉ म्हणतो की राष्ट्रहित हे निश्चित नसते, ते परिवर्तनशील असते व हे परिवर्तन आंतरराष्ट्रीय राजकारणानुसार होत असते. त्यामुळे राष्ट्रहितात हित हे वास्तविक घटकावर व परिवर्तनावर अवलंबून असते. त्यानंतरचं चौथं तत्व आहे राजकीय कार्य व नैतिक कार्य यांचे महत्त्व व तणाव. वास्तववादी सिद्धांत राजकीय कार्य व नैतिकतेला महत्त्व देतात. तसेच या दोघांच्या मध्ये तणाव निर्माण होत असतात. पण पूर्ण नैतिक कार्य हे राज्यावर लागू होत नाही. परिस्थितीनुसार नैतिक सिद्धांताची निवड केली पाहिजे व ही निवड विवेकी संभावित परिणामावर आधारित केली जावी. मॉर्गेन्थॉ म्हणतात नैतिकतेचे महत्त्व व्यक्तीसाठी आवश्यक आहे, पण राज्यासाठी ते पूर्णपणे लागू होऊ शकत नाही. कोणताही देश नैतिकतेचा विचार करून आपली सुरक्षितता संपुष्टात टाकू शकत नाही आणि हे वास्तव आपल्याला नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे राजकीय व नैतिक कार्याचे महत्त्व असले तरी त्यांच्यात तणाव असून राज्य व्यवस्थेत नैतिकतेची अंमलबजावणी करताना परिस्थिती विचारात घेऊन विवेकी पद्धतीने त्याचा वापर करावा लागतो आणि हे वास्तववादाचं मुख्य सूत्र आहे, हे मॉर्गेन्थॉने अधोरेखित केलेलं आहे. त्यानंतरचं पाचवं तत्व आपण लक्षात घेतलं पाहिजे ते आहे राष्ट्रीय नैतिक मूल्य व सार्वभौम नैतिक मूल्य एक नसून पृथक आहेत, म्हणजे ती वेगळी आहेत. मॉर्गेन्थॉ यांच्या मते सार्वभौम नैतिक कायद्याचे पालन कोणत्याही देशाला लाभदायक असत नाही, कारण नैतिक सिद्धांताच्या रक्षणासाठी आपल्या देशाच्या हितसंबंधाचे बलिदान करणे व्यवहार्य नाही. पण या विचाराने नैतिकतेचा परित्याग करणे हे चुकीचे आहे असे टीकाकार म्हणतात. परंतु मॉर्गेन्थॉ म्हणजे प्रत्येक राष्ट्राने आपली राष्ट्रीय सत्ता राष्ट्रहिताच्या दृष्टीने परिभाषित करावी. यात प्रत्येक राष्ट्राने आपल्या कार्याचे नैतिकतेच्या दृष्टीने योग्य कसे आहे याचे विवेचन करावे असं प्रतिपादन केलेलं आहे आणि नैतिकतेपेक्षा वास्तविकतेला अधिक महत्त्व दिल्याचे आपल्याला दिसून येते. आणि मग यामुळे जगात इतर राष्ट्रांच्या राष्ट्रहितावर आघात झालेले आहेत. त्यामुळे नैतिकतेबाबत जगामध्ये संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे. मॉर्गेन्थॉ म्हणतो की जगातील प्रत्येक राष्ट्राने परस्पर विवेकाच्या आधारावर संतुलन प्रस्थापित केले तर ती सर्वात मोठी नैतिकता होईल. आणि सहावं तत्व आहे आंतरराष्ट्रीय राजकारणाची स्वायत्तता. विद्यार्थी मित्र हो, अशा पद्धतीने त्यांनी 6 तत्व सांगितलेली आहेत. मॉर्गेन्थॉ यांनी आंतरराष्ट्रीय राजकारण हा स्वतंत्र विषय मांडला असून राजकीय क्षेत्रातील स्वायत्तता प्रतिपादित केलेली आहे. वास्तववादी सिद्धांत हा गैर राजकीय विषयापासून
अविभाज्य आहे, पण जो राजकीय नियमांच्या अधिक जवळ आहे. वास्तववादी विचार हा विचार प्रणालीला विरोध करतात, जे राजकीय विषयावर गैर राजकीय नियम लादण्याचा प्रयत्न करतात. मॉर्गन्थॉ म्हणतात राजकीय क्षेत्र हे अर्थशास्त्र आणि समाजशास्त्राप्रमाणे स्वतंत्र क्षेत्र आहे. यात मानवी प्रवृत्तीचे स्वरूप, आंतरराज्य संबंध, राष्ट्रहित, परराष्ट्र संबंध अशा विविध घटकांचा समावेश होतो. आणि अशा पद्धतीने त्यांनी 6 तत्व सांगितलेली आहेत. अशा प्रकारे मॉर्गन्थॉ यांनी आंतरराष्ट्रीय सिद्धांताची 6 तत्वे सांगितलेली आहेत. त्यांनी सत्ता हे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे केंद्र मानलेले आहे व सत्तेतच राष्ट्रीय हिताचे प्रतिबिंब स्पष्ट केलेले आहे. राष्ट्रीय हिताच्या कार्याला त्यांनी अनैतिक मानले नाही. सत्तेद्वारे राष्ट्रीय हिताची पूर्ती करणे हीच नैतिकता आहे, असं त्याने स्पष्ट प्रतिपादन केलेलं आहे. त्यांच्या मते आंतरराष्ट्रीय नैतिकता, जागतिक जनमत, आंतरराष्ट्रीय कायद्याद्वारे सत्ता संघर्ष प्रतिबिंबित करता येऊ शकत नाही. शेवटी मॉर्गन्थॉ म्हणतात परस्पर संयोग म्हणजेच धोरण कुशलतेच्या आधारावरच जागतिक शांतता निर्माण करता येऊ शकते. त्यामुळं वास्तव जगाचं आकलन आपल्याला झालं पाहिजे. जे अशा पद्धतीने आपण हेन्स मॉर्गन्थॉचा वास्तववादी सिद्धांत मांडू शकतो. या प्रश्नामध्ये दुसरा भाग असा असू शकतो की मॉर्गन्थॉच्या वास्तववादी सिद्धांताचं मूल्यमापन करा किंवा परीक्षण करा, तेव्हा आपल्याला या सिद्धांतावर ज्या टीका होतात त्यावर अधिक भर द्यावा लागत असतो. आपला व्हिडिओ लांबतो आहे म्हणून आपण इथंच थांबू. धन्यवाद विद्यार्थी मित्र. या चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हेन्स मॉर्गन्थॉच्या वास्तववादी सिद्धांताचं परीक्षण किंवा मूल्यांकन अशा पद्धतीने दुसरा प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.